Hello student, we are back with our remaining point, that is origin, evolution and uses of Butia monosperma and the roses. In this lecture we have to study the origin, evolution and uses of the Butia monosperma and roses. First we will start with the origin and evolution of Butia monosperma. In this, if we see, the Butia monosperma species is native to the tropical and subtropical part of the Indian subcontinent, and it is ranging from the Southeast Asia across India like Bangladesh or Nepal, Sri Lanka, Myanmar, Pakistan, then Thailand, this country. Okay, in India, Butia is found in Andhra Pradesh or Arunachal Pradesh, Assam, Bihar, then Dadra Nagar Haveli, Delhi, Gujarat, Haryana, Himachal Pradesh, Jammu Kashmir, Karnataka, Kerala, Madhya Pradesh, then Maharashtra, Meghalaya, Orissa, Punjab, Rajasthan, these all states. Butia has some common name including flame of the forest and the bustard teak. Okay, the next point is the uses of the Butia monosperma. The Butia monosperma is commonly also known as the dhak plant. The bark of dhak yield a kind of coarse and brown colored fiber which is used for the rough cardage. Then the dhak flower yield orange dye. Okay, the juice exuded by the bark harden into brittle ruby colored gum bead. This gum is sanctioned to be used as substitute for the किनो गम. ओके, आता या ठिकाणी आपण बघतोय की बुटिया मोनोस्पर्मा जे बुटिया मोनोस्पर्मा जर आपण त्याचं ओरिजिन बघितलं तर ओरिजिनमध्ये बांगलादेश असेल, भूतान, कंबोडिया किंवा चायना, इंडिया, देन म्यानमार, श्रीलंका, थायलंड, पाकिस्तान ह्या कंट्रीजमध्ये आपल्याला त्याचं ओरिजिन जे तर ते बघायला भेटतं. देन इंडियामध्ये जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश असेल, अरुणाचल प्रदेश असेल, आसाम, बिहार ह्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आपल्याला इन्क्लुडिंग महाराष्ट्र या स्टेट्समध्ये आपल्याला त्याचं जे ओरिजिन आहे किंवा त्याचं कल्टिवेशन जे तर ते बघायला भेटतं. ठीक आहे, जर आपण ह्याचं कॉमन नेम बघितलं तर फ्लेम ऑफ द फॉरेस्ट अँड बस्टर्ड टीक ॲज वेल ॲज धाक प्लांट असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं. नेक्स्ट जर आपण ह्याचे युजेस बघितले तर ह्याच्या युजेसमध्ये बार्क जी ह्याची तर त्या बार्कपासून या ठिकाणी ब्राऊन कलरचे फायबर्स जे ते फायबर्स ह्याच्यापासून भेटतात, तर ते फायबर या ठिकाणी रफ कार्डेजसाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर ह्याचे जे फ्लावर्स आहेत बुटिया मोनोस्पर्माचे ऑरेंज कलरचे फ्लावर असल्यामुळे ह्याच्यापासून ऑरेंज डाय जो आहे तर तो ऑरेंज डाय याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. देन द लीव्स fall off by the December and reappear during spring. When the tree is leafless, it bears flaming orange टू रेड कलर फ्लावर. ठीक आहे, ह्याचे जे लीव्ज आहेत ह्याचे लीफ या ठिकाणी डिसेंबरच्या मंथमध्ये या ठिकाणी फॉल ऑफ होतात, सगळे लीफ गळून जातात आणि त्याच्यानंतर स्प्रिंगमध्ये या ठिकाणी परत त्याचे लीव्ज जे आहेत ते अपीर व्हायला लागतात. पण जेव्हा या ठिकाणी प्लांट लीफलेस असतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये त्याचे जे फ्लावर्स आहेत तर त्या फ्लावर्सने पूर्ण जो होल प्लांट आहे तो कव्हर केला जातो आणि ऑरेंज टू रेड कलरचे फ्लावर्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतात. देन द सीड्स आर यूज्ड इन आयुर्वेदिक अँड युनानी मेडिसिन फॉर ट्रीटिंग नंबर ऑफ ह्युमन डिसीज. ठीक आहे, ह्याचे जे सीड्स आहेत तर ते सीड्स या ठिकाणी आयुर्वेदिकमध्ये आणि युनानी जे सिस्टीम आहेत मेडिसिन्सच्या त्याच्यामध्ये यूज केले जाते की त्याच्यापासून बरेचसे या ठिकाणी डिसीजेस जे तर ते क्युअर केले जातात. देन द धाक ट्री ॲक्ट ॲज अ होस्ट फॉर लॅक इन्सेक्ट अँड इज देअर फॉर यूजफुल इन प्रोड्युसिंग नॅचरल लाक. ठीक आहे, या ठिकाणी धाक प्लांट जो आहे तर आपल्याला माहिती की लाख जो आहे तर तो लाख जो इन्सेक्टपासून तयार होतो म्हणजे तो इन्सेक्ट त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर त्या इन्सेक्टला होस्ट म्हणून धाक प्लांट जो आहे तर तो या ठिकाणी वर्क करतो की आता ॲज अ होस्ट म्हणून ॲक्ट करतो आणि त्याच्यापासून नॅचरल लॅक जो आहे तर तो प्रिपेअर केला जातो. Then next is the its leaves are essential for various religious ritual in Hindu home. These are also used as a cheap plates and cups for the rural feast. याचे जर लीव्ज आपण बघितले तर लीव्जला या ठिकाणी हिंदू रिच्युअल्स जे ते हिंदू रिच्युअल्समध्ये या ठिकाणी खूप महत्त्व याचं मानलं जातं किंवा याच्यापासून आपण प्लेट्स असतील किंवा कप्स असतील ते आपण या ठिकाणी जेवणासाठी जे असतात ते बनवू शकतो. Okay, this is all about the Butia monosperma. The next is the origin, evolution and uses of roses. If we see the origin and evolution of if we see probably there is no other flower that has been loved by the people so much as the rose.
throughout the history. Actually, roses exist much before human, who later grew their beautiful flower. As we know, roses are the most popular and beloved flower in the history. But the first trace of the rose has been found in the fossil at the Colorado's fluorescent fossil. Then it is dating back to the 14 million years. Some roses fossil discovered in Montana, then Oregon, also dated back to about 35 million years ago, much before the human exist. ठीक आहे, जर आपल्याला माहिती की रोजेसचं जर आपण ओरिजिन किंवा इव्होल्युशन बघायचं ठरवलं तर आपल्याला माहिती की सगळ्यात जास्त जर फ्लावर जर कुठल्या ठिकाणी म्हणजे फेमस किंवा सगळ्यात जास्त आवडणारं फ्लावर असेल तर ते म्हणजे रोज. ठीक आहे, या ठिकाणी रोज जे आहे तर ते सगळ्यात जास्त फ्लावर फेमस किंवा पॉप्युलर आहे. आणि त्याचं जर आपण बघितलं तर ब्युटिफुल त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा वंडरफुल त्याचे पिक्चर्स आपल्याला त्याचे बघायला भेटतात. देन जर पण जर त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रेस आपण रोजचा बघितला तर त्याचा फर्स्ट ट्रेस जो आहे किंवा त्याचं फॉसिल जे तर कोलोराडो फ्लोरिस्ट फॉसिलमध्ये आपल्याला त्याचं या ठिकाणी फर्स्ट ट्रेस बघायला भेटतो की जो 40 मिलियन इयर्स बॅक होता. आणि त्याच्यानंतर त्याच्या फॉसिल्स जे स्काय फॉसिल्स जे तर त्या मॉन्टॅना किंवा ऑरिगॉनमध्ये त्याचे 35 मिलियन 35 मिलियन इयर्स ॲगोमध्ये आपल्याला त्याचे काही ट्रेसेस जे तर ते बघायला भेटतात की जेव्हा ह्युमनसुद्धा एक्झिस्ट नव्हता. Additionally, we see roses fossils are also have been discovered in Yugoslavia and Germany. ओके, जर आपण बघितलं तर युगोस्लेविया आणि जर्मनी ह्या 2 कंट्रीजमध्ये सुद्धा आपल्याला रोजेसचे फॉसिल्स जे तर ते बघायला भेटतात. की म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं आहे की ज्यावेळेस ह्युमनसुद्धा एक्झिस्ट नव्हता त्यावेळेस रोजेस जो आहे तर तो या ठिकाणी प्रेझेंट होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला रोजेसचे ट्रेसेस जे तर ते बघायला भेटले. After the origin and evolution, there are uses of the roses. The first and the main use of the rose are, as we know, the roses are used to decorate the garden and for various ornamental purposes due to the visual magnification and the wonderful appearance of the rose. Okay. Similarly, the rose water is an efficient astringent to decrease the swelling of capillaries in the skin. Okay, it is also used for the skin. Then washing your face with cold rose tea will act as a toner for skin. ठीक है, then it will eventually heal sunburn and skin damage. Then the antioxidant fights the free radical that damage the skin and delay premature aging. Then a concoction of rose tea can be used as a skin condition to heal the open pores and discourage development of white and black heads on oily skin. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जर बघितलं रोजेसचे युजेस तर सगळ्यात मेन आणि पहिला यूज तो म्हणजे की आपण डेकोरेट करण्यासाठी या ठिकाणी यूज करतो बिकॉज ऑफ त्याचं जे स्ट्रक्चर आहे व्हिज्युअल मॅग्निफिकेशन आहे आणि त्याचं अपिअरन्स जे आहे तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी. देन जर आपण बघितलं की रोज वॉटर जे येतं ते रोज वॉटर ॲज अ ॲस्ट्रिंजंट म्हणून किंवा आपल्या स्किनमध्ये जर काही स्वेलिंग असेल कॅपिलरीजमध्ये तर त्याच्यासाठी आपण रोज वॉटर यूज करतो. देन आपण जर बघितलं रोजचे जे पेटल्स येतात ते रोज पेटल्सच्या या ठिकाणी कोल्ड टी जर या ठिकाणी केला तर तो कोल्ड टी म्हणजे एक थोडंसं बॉईल करून तर तो आपल्या स्किनसाठी एक ॲज अ बेस्ट टोनर म्हणून त्या ठिकाणी यूज होऊ शकतो. देन जर आपण बघितलं की आपल्याला जर सनबर्न झालं असेल किंवा स्किन डॅमेज झाली असेल तर ते सुद्धा या ठिकाणी हील करण्यासाठी रोज टी जे आहेत ते रोज टीचा यूज केला जातो ॲज अ टोनर. देन आपण जर बघितलं तर प्रीमॅच्युअर एजिंग असेल किंवा स्किन डॅमेजिंग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून त्याच्यामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात तर ते आपलं स्किन चांगली ठेवण्यासाठी हेल्प करतात. जर कॉन्कॉक्शन आपण रोज टी जर बनवलं तर रोज टी आपल्या स्किनसाठी ॲज अ कंडिशनर म्हणून ॲक्ट करतं. किंवा ओपन पोर्स असतील स्किनमध्ये किंवा मग ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी रोज टी जे तर ते या ठिकाणी म्हणजे हेल्पफुल आहे. देन रोजपासून या ठिकाणी रोज हिप ऑइल जे तर ते रोज हिप ऑइलसुद्धा बनवतात. तर ते रोज हिप ऑइल जे तर ते रोज हिप ऑइल आपल्या स्किनला हायड्रेट करतं. देन रिंकल्स जर असतील तर ते रिंकल्स या ठिकाणी फेड करण्याचं काम करतं. देन जर हिलिंग म्हणजे आपली जी स्किनला जर काही डॅमेज झाले असेल तर ते किंवा काही जखम झाली असेल तर ते हील करण्यासाठी या ठिकाणी यूज होतो. देन फ्री रॅडिकल्स असल्यामुळे जसं की तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स जे असतात तर ते अँटी एजिंग म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट करतात.
जर काही बर्न वगैरे झालं असेल थोडंसं स्किनवरती तर त्या ठिकाणी ते हील करण्यासाठी यूज होतो. आणि ॲक्ने वगैरे असतील तर त्या ॲक्नेमध्ये किंवा स्किनची इलॅस्टिसिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी रोज हिप ऑइल जो आहे तर त्याचा यूज केला जातो. ओके.